मनी एकच आस, साऱ्यांचा विकास, नाहटा साहेब आपले अहो लाखात खास। दिल के बड़े साथ सबके खड़े, कहो नेता है ऐसा कहाँ। आले किती गेले किती, पीछे ना कभी ये हटा। विजय न हटा जय घोष साऱ्या आभाळी दुम दुमला। वाघाची डरकाळी शत्रूसी ललकारी, नेता भारी आपला। कभी ना रुका कभी ना झुका, साथ लेके सभी को चला। आले किती गेले किती, पीछे ना कभी ये हटा। विजय 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 ना हटा, विजय 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 ना हटा, विजय 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 ना हटा, विजय 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 ना हटा। मनी एकच आस, साऱ्यांचा विकास, नाहटा साहेब आपले अहो लाखात खास। दिल के बड़े साथ सबके खड़े, कहो नेता है विजय न हटा। शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा के नेतृत्व में लगातार यूबीटी गठ के कार्यकर्ता शिवसेना में पक्ष प्रवेश कर रहे हैं। नेरुल शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय में सैकड़ों महिला व युवाओं ने शिवसेना का दामन थामते हुए पक्ष प्रवेश कर लिया है। महाराष्ट्र के सीएम और नवी मुंबई के विजय नाहटा के कामों से प्रेरित होकर कार्यकर्ता ने पक्ष प्रवेश किया है। पक्ष प्रवेश करने वाली महिला व युवाओं का शिवसेना उपनेता विजय नाहटा ने पार्टी में स्वागत किया। इस बारे में अधिक जानकारी विजय नाहटा ने दी है। आज या नेरूळच्या आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महाप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आपण पाहिलं की त्याला शेकडो लोक उपस्थित होते। लोकांना उभा राहायला जागा नाही इतकी गर्दी होती आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत, कार्यकर्त्यांबद्दल असलेलं प्रेम, कार्यकर्त्यांना ते देत असलेला दिलासा, मदत, या गोष्टीमुळं आमच्याकडे पदाधिकाऱ्यांचा, दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा ओघ लागलेला आहे। आज देखील शिरवण्यामधले शेकडो कार्यकर्ते, त्याच्यात उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख असतील, शेकडो महिला आणि पुरुषांनी शिरवण्याच्या आमच्याकडे प्रवेश केला। त्याच्यामध्ये भोईर होते, सुतार होते, महिला होत्या, सगळ्या त्यांनी प्रवेश केला। नेरूळमधल्या आमचे विजय माने त्यांच्या वॉर्डमधल्या 50 मुलांनी आज या ठिकाणी प्रवेश केला। जुईनगरच्या लोकांनी प्रवेश केला, वाशीच्या लोकांनी प्रवेश केला। जवळजवळ 150 ते 250 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेशाचा हा सिलसिला जो आहे तो रोजच चालू आहे। कधी कमी लोक येतात, कधी जास्त लोक येतात। विशेषतः उबाटातून जवळजवळ सगळेच पदाधिकारी आता खऱ्या शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं तिथल्या नेतृत्वाला कंटाळून ते येत आहेत, ते कंटाळून येत आहेत आणि इकडं सगळी कामं होत आहेत लोकांची। त्यामुळं कार्यकर्त्यांचा ओघ लागलेला आहे, त्यांचा निश्चितपणानं सन्मान ठेवला जाईल, त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे पदं दिली जातील आणि त्यांच्या सगळ्या कामामध्ये निश्चितपणानं मदत केली जाईल, अशा प्रकारचं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे। हजारो कार्यकर्ते आत्तापर्यंत या 2 महिन्यामध्ये आवाज